नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमो बुद्धाय. मित्रांनो, सोनदंड सुत्त नावाचं जे चॅप्टर आहे त्रिपिटकांमध्ये, त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने सोनदंड नावाचा ब्राह्मणांचा एक नेता होता त्या काळचा. अंग देशातला एक चंपानगर नावाच्या नगरात ते गेले होते. तेव्हा जेव्हा भगवान प्रश्नांचे उत्तर देत होते तेव्हा सोनदंडने भगवान बुद्धांना प्रश्न केले आणि भगवान बुद्धाने मग त्याच्यावर काही प्रश्न केले त्यांना या विषयाबद्दल की नेमकं ब्राह्मण कोणाला म्हटलं पाहिजे आणि ब्राह्मणाचे काय काय अंग असतात ब्राह्मण असण्याच्या, म्हणजे कुठल्या गोष्टी असल्या म्हणजे तो ब्राह्मण असतो. तर त्याच्याबद्दल त्यांचा जो वार्तालाप होता तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये भगवान विचारतात की हे ब्राह्मण किती अंगांनी युक्त असला एखादा व्यक्ती की त्याला ब्राह्मण, प्रज्ञापित ब्राह्मण म्हटलं जातं किंवा ब्राह्मण त्याला प्रज्ञापित करतात, म्हणजे तो प्रॉपर ब्राह्मण असतो. तर सोनदंडने 5 मुद्दे सांगितले. पहिलं म्हणजे की जातीवाच्या अनुसार त्याच्या 7 पिढ्या आईकडच्या आणि वडिलांकडच्या या शुद्ध असल्या पाहिजेत, म्हणजे ब्राह्मण असल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे तो वेदांचा अभ्यासक असला पाहिजे, अध्ययनशील असला पाहिजे. तिसरं म्हणजे तो गौरवर्णीय गोरा असला पाहिजे आणि सुंदर दर्शनीय असा व्यक्ती असला पाहिजे. चौथं म्हणजे शीलवान आणि 5वं म्हणजे प्रज्ञावान. या 5 गोष्टी आहेत. मग भगवान पुढचा प्रश्न विचारतात की या 5 मधली एक गोष्ट अशी कुठली आहे की जी नसली तरी त्याला ब्राह्मण म्हणता येईल. मग ते सोनदंड म्हणतात की सोनदंड अत्यंत पोचलेला, हुशार, अत्यंत ज्ञानी असा ब्राह्मणांचा नेता असतो त्यावेळेला. सोनदंड म्हणतात की जर हा जो जातीवादच्या अनुसार जो 7 पिढ्या शुद्धतेचा जो पॉइंट आहे हा नसला तरी उरलेले 4 असले तर त्याला ब्राह्मण म्हणता येईल. मग भगवान विचारतात की ह्या 4 मधला कुठला एक असा पॉइंट आहे की जो नसला तरी त्याला ब्राह्मण म्हणता येईल उरलेल्या 3 मुद्द्यांच्या आधारावर. तर त्याला ते म्हणतात की तो गोरा नसला रंगाने तरी देखील त्याला ब्राह्मण म्हटलं जाईल. मग तो पण मुद्दा जातो त्यातला. मग पुढचा ते म्हणतात की या 3 मधला अजून कुठला एक मुद्दा आहे की जो नसला तरी त्याला ब्राह्मण म्हणता येईल. ते म्हणतात की त्याने जर वैदिक साहित्याचा अभ्यास केलेला नसेल, त्याला वेदांचा अभ्यास नसेल, पण उरलेल्या 2 गोष्टी असल्या तरी त्याला ब्राह्मण म्हणता येईल. मग भगवान म्हणतात की या 2 मधला अजून काय काढलं की त्याला ब्राह्मण म्हणता येईल. तेव्हा सोनदंड म्हणतात की नाही, या दोन्ही मधल्या दोन्ही गोष्टी ह्या ब्राह्मण म्हणून घेण्यासाठी आवश्यक आहेत. आणि कोणत्या 2 गोष्टी आहेत तर ती व्यक्ती शीलवान असली पाहिजे आणि त्या व्यक्ती प्रज्ञावान असली पाहिजे, म्हणजे प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये ती पूर्ण पारंगत झालेली पाहिजे. तर हा ब्राह्मण शब्द जो आहे मित्रांनो, हा बुद्धाच्या इक्विव्हॅलंट असा शब्द आहे. म्हणजे भगवान गौतम बुद्ध, म्हणजे सिद्धार्थ, शाक्य कुळातला सिद्धार्थ हा राजपुत्र जेव्हा बुद्ध झाला, तो भगवान गौतम बुद्ध झाला. तर याच्या पूर्वीचे जे बुद्ध होते त्या बुद्धाच्या काळात हा शब्द जो होता मुक्त झालेल्या व्यक्तीला, लिबरेट झालेल्या व्यक्तीला, हा ब्राह्मण शब्द वापरला गेलेला होता. आणि हा शब्द त्यावेळेला समाजात प्रचलित होता आणि तो वेदांमध्ये देखील तोच उचलला गेलेला आहे की ब्राह्मण आहेत. आणि एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल स्वतःला ब्राह्मण म्हणायला लागले की ते गोरे आहेत आणि ते वंशाने शुद्ध आहेत आणि मग बाकीचं ते वेदांचा अभ्यास करणारे आहेत, वेदांना मानणारे आहेत. आणि शीलप्रज्ञा हा ओरिजिनल जो सिद्धांत होता बुद्धाने दिलेला श्रमण संस्कृतीतला तो देखील त्याच्यामध्ये आला. परंतु हे सगळं मग कालांतराने फक्त एक थेअरी राहते आणि ऑन पेपर फक्त जो ब्राह्मणच्या घरात आला, मग तो वेद वाचत नसला, त्याच्याकडे शीलवान नसला, तो प्रज्ञावान नसला, त्याचं शुद्ध नसलं, 7 पिढ्या शुद्ध नसल्या वगैरे, तरीसुद्धा ते गोरे नसले तरीसुद्धा त्यांना ब्राह्मण म्हटलं जायचं, कारण ते ब्राह्मण घरात जन्माला आले. तर याचा जो आपण अर्थ जो जोडला पाहिजे की ब्राह्मण हे पूर्वीच्या बुद्धाच्या काळामध्ये मुक्त झालेल्या अवस्थेला म्हटलं जायचं, ज्यांना ब्रह्म अवस्था प्राप्त व्हायची, म्हणजे बुद्ध अवस्था प्राप्त व्हायची. म्हणून धम्म या शब्दाला ब्रह्म देखील म्हटलेलं आहे. धम्मचक्रला ब्रह्मचक्र देखील म्हणतात पाली भाषेमध्ये काही ठिकाणी. आणि बुद्ध अवस्थेलाच ब्रह्म अवस्था देखील असं काही ठिकाणी उल्लेख येतो. तर हा बुद्धाचा पर्यायवाचक शब्द होता, परंतु तो अशा पद्धतीने आला जसं आजच्या काळामध्ये बुद्धाच्या मार्गावर चालणारे बौद्ध झाले.
मग ते बौद्ध ते बुद्धाच्या मार्गावर चालणारे असोत नसोत, ते फक्त त्या घरामध्ये जन्माला आले म्हणून ते बौद्ध आहेत. मग त्याला शील नाही, प्रज्ञा नाही, तो काही कुठलं आचरण त्यातलं करत नाही ना, त्याने बुद्धाचं साहित्य वाचलंय, काय नाही केलं तरी त्याला बौद्ध म्हटलं जातं. जसं बुद्धाचा पर्यायवाची शब्द हा बौद्ध होऊन गेला, तसा पूर्वीच्या वेळेला ब्राह्मण हा बुद्धावस्था प्राप्त झालेल्या व्यक्तीचा त्यावेळेच्या भाषेतला शब्द असणार आहे. तर तो त्या पर्टिक्युलर एका ग्रुपने ते स्वतःला डिक्लेअर करून घेतलं की आम्ही ब्राह्मण आहोत, बाकीचे नाही आहेत, आणि मग त्यांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या सगळ्यांना ब्राह्मण ब्राह्मण म्हटलं गेलं. तर भगवान बुद्धाने याच्यावर ब्राह्मणांनाच आणि त्यांच्या नेत्यांना त्यावेळेला मार्गदर्शन केलं होतं की ब्राह्मण कोणाला म्हणायचं आणि ब्राह्मण कोणाला नाही म्हणायचं. आणि भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून त्यावेळेला ब्राह्मण कुटुंबांमध्ये जन्मलेले असे अनेक लोक, हजारो लोक त्यावेळेला बुद्धाच्या मार्गावर आले. त्यांनी दीक्षा घेतली, ते भिक्खू झाले, अरहंत झाले त्यातले अनेक, आणि त्यांनी देखील उपदेश केला आयुष्यभर त्यांच्या उरलेला. आय होप की ह्या गोष्टी आपल्याला कळाव्यात, म्हणजे आपण या सगळ्यातून बाहेर येऊ. जर एखाद्याला प्रज्ञा आणि शील याचा गंध देखील नाही, प्रज्ञा आणि शील काय असतं हे देखील माहीत नाही, आणि त्यांना ब्राह्मण असल्याचा जर गर्व असेल किंवा ते त्याचा अभिमान बाळगत असतील तर ते चुकीचं आहे. ते फक्त थेरॉटिकल आहे. शील म्हणजे 5 शील, 8 शील, पंचशील, अष्टशील यांच्यात पारंगत आहेत, आणि प्रज्ञेचा अभ्यास करून ते या संसाराच्या सगळ्या रहाटगाड्यातून मुक्त झालेले आहेत. असे लोक म्हणजे ब्राह्मण. हे संसारात अडकलेले, राजकारणात अडकलेले, सगळ्या गोष्टी करणारे, व्यवसाय करणारे हे ब्राह्मण नाहीत, किंवा पूजापाठ करणारे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपलं पौरोहित्य करून पैसा कमवणारे ब्राह्मण नाहीत. हे फक्त स्वतःला ब्राह्मण म्हणतायत. प्रत्यक्ष ब्राह्मण काय असतं याची व्याख्या भगवान बुद्धांनी स्वतः दिलेली आहे, आणि याच्यावर एक मोठं सुत्त देखील त्यांचं आहे भगवान बुद्धाचं. यावर मी पूर्वी व्हिडिओ केलेला आहे, तो देखील मी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, तो देखील बघा. आय होप दिस मेक सेन्स. पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, टेक केअर.